श्लोक 62. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. अर्थ, हे भारता म्हणजे अर्जुना, त्या ईश्वरालाच तू सर्व भावाने शरण जा, म्हणजे त्याचे प्रसादाने म्हणजेच कृपेने तुला परमशांती व शाश्वत असे स्थान प्राप्त होईल, असे भगवंत सांगत आहेत. विवरण पाहूया. यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की तू मला म्हणजेच श्रीकृष्णाला म्हणजेच भगवंताला शरण ये. मी तुझ्या सर्व पापांचे हरणसुद्धा करीन. माझ्याच कृपेने सर्व विघ्नांचा नाश होईल. आपण श्लोक 56 आणि 58 मध्ये या प्रकारचा अर्थ पाहिलेला आहे. पण अजूनही अर्जुनाचे मनात श्रीकृष्णाचे सार्वभौमत्व किंवा तोच परमपुरुष परमात्मा आहे ह्याची खात्री होत नव्हती आणि श्रीकृष्णाचे सुद्धा ते आता इथे लक्षात आलेलं आहे. इथे कसं झालंय की अतिपरिचयात अवज्ञा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण श्रीकृष्ण अर्जुन यांचे अनेक प्रकारचे नाते होते. आत्तापर्यंत अर्जुन त्याच्याशी अत्यंत सलगीने मित्रभावाने किंवा मेवणा आणि असं ह्या पद्धतीच्या नात्याने वागत होता. म्हणून तर आपण 11व्या अध्यायात पाहिले की कृष्णा म्हणून हाकारीजे यादवपणे तू ते लेखीचे, असं अर्जुनानेच कबूल केलेले आहे. म्हणून मागील श्लोकात ईश्वर तुझ्या हृदयात वास करीत आहे असे सांगितले होते आणि या श्लोकात तू तुझ्यामध्ये वास करणाऱ्या ईश्वराला सर्व भावाने शरण जा, म्हणजेच ईश्वर कृपेने परमशांतीचा लाभ तुला होईल आणि ब्रह्मपदही तुला प्राप्त होईल, असे श्रीकृष्ण इथे सांगत आहेत. परमेश्वराला शरण कसे जायचे तर सर्व भावाने. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिघ, असे माऊली सांगतात. हे विश्व म्हणून जेवढे काही आहे ते परमात्म्याचेच रूप आहे. ते अखंड आणि एकरस सुद्धा आहे. यात कोणताच विभाग नाही आणि हे सर्व मिळून एकच जीवन आहे. जसे आपल्या शरीराचे अनेक अवयव मिळून एक शरीर तयार झाले आहे. अर्थातच हे समजणे, जाणणे आणि मानणे हे सर्व भाव मनात दृढ होणे आणि त्याच भावाने ईश्वराची भक्ती करणे. आता येथे भेदभावाला जागा उरत नाही. अशा प्रकारच्या सर्व भावाने त्या ईश्वराला शरण गेले तर तो नक्कीच प्रसन्न होईल आणि त्याच्याच कृपेने भक्ताला म्हणजे अर्जुनाला सुद्धा शांती मिळेल आणि शाश्वत असे अढळ पद प्राप्त होईल, असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. सर्व भावाने भगवंताला शरण गेल्यावर व आपल्यातील परमात्म्याला जाणल्यानंतर माणसाचा अहंकार शिल्लक राहत नाही. मग मी करतो किंवा मी करणार नाही असेही तो म्हणणार नाही. अर्जुन सतत त्यांनी सांगतोय की मी युद्ध करणार नाही. आता एकदा का त्याला हे पटले की एखादी गोष्ट करायची किंवा नाही करायची ही भगवंताच्या हातात आहे. म्हणूनच करणे का न करणे अवघे तोची जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेने. आणि आता याची एकदा खात्री पटली की मग अहंकार परमात्म्यात विलीन होतो. परमात्मा भक्तामध्ये उतरून कार्यरत होतो. म्हणूनच त्याला सर्व भावाने शरण जायला पाहिजे, असे श्रीकृष्ण सांगत आहे. हीच हरिशरणता भक्ताला परमशांतीसुद्धा मिळवून देते, असे विवरण श्रीकृष्णाने अर्जुनाला करून अगदी मोठ्या आत्मीयतेने सांगितलेलं आहे. इथे आपण थांबू.